माझं नाव मनोज टेंगणे, बालाजी कृषी केंद्र नंदुरी. आणि ही आज आपण पीक पाहणीमध्ये आद्या जी निजवीडूची व्हेरायटी आहे ती बघून राहिलेलो आहे. तर हिला बऱ्यापैकी बोंडांचा लाग आणि खूप जवळ सिरीज बनलेली आहे, हे तुम्ही पाहू शकता. 1 2 3 4 5 6 आणि 7वं तयार आहे. म्हणजे जवळपास व्हेरायटीला भरपूर लाग आहे आणि नवीन फ्लॅश सुद्धा चालूच आहे. हे बघा, फुलं सुद्धा बघू शकता. आणि मेन महत्त्वाचं म्हटलं तर आजच्या या वेळेला सुद्धा नोव्हेंबर महिना सुरू आहे आणि नोव्हेंबर महिन्याची जवळपास 20 तारीख जवळ आलेली आहे. तरी या व्हेरायटीचं पान पाहू शकता, अगदी लवचिक आणि नरम आहे. ही व्हेरायटी अजून पिवळी पडलेली नाही आणि अशी एकदम नरम अशी व्हेरायटी आहे. त्यामुळे हिच्या फांद्यासुद्धा मोडत नाही आहे आणि हिच्यापासून पुन्हा सामोरं उत्पन्न मिळू शकते अशी ही व्हेरायटी आहे. तर सध्याच्या परिस्थितीत सुद्धा हिला जवळपास 65-70 बोंड आहेत आणि ही वेचणी झाल्यानंतर पुन्हा नवीन फ्लॅश झाड काढण्याच्या परिस्थितीत आहे. तर कंपनीचे जे एम्प्लॉय आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की एकरी कमीत कमी 15 ते 16च्या वर ही हमखास ॲव्हरेज देईल. त्यांनी तर कमीच सांगितलं, पण आम्ही जेव्हा प्रत्यक्ष पाहणी केली तर आमच्या अंदाजानुसार ही 18-19 क्विंटल एवढा हिचा ॲव्हरेज जो आहे जाण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे हा डेव्हलप झालेला प्लॉट आहे. तर ठीक आहे मित्रांनो, येणाऱ्या वर्षामध्ये तुमचं काय तर प्लॅनिंग राहील आपल्या शेतकऱ्यासाठी तुमच्या कृषी केंद्रामधून? आम्ही ही व्हेरायटी नक्की शेतकऱ्यांना देऊ. फक्त एवढंच की शेतकऱ्यांनी पण याच्यामध्ये थोडा उत्साह दाखवावा आणि आम्हाला प्रतिसाद द्यावा. ही व्हेरायटी सुद्धा छान आहे आणि पुढच्या वर्षासाठी याची लागवड हमखासपणे भरोसा ठेवून, विश्वास ठेवून तुम्ही करू शकता. चालेल भाऊ, धन्यवाद.